देवपूजा आपण रोज करतो, पण ही देवपूजा करताना आहे ना आपल्याला काहीच चुका टाळायच्या आहेत. देवपूजेला बघा आपण किती महत्त्व देतो. म्हणजे माझ्या मते तर आपण सगळ्यांच्याच घरामध्ये रोज सकाळी देवपूजा केली जाते. कोणाच्या घरामध्ये पुरुष देवपूजा करतात, कोणाच्या घरामध्ये स्त्रिया पूजा करतात, लहान मुलंसुद्धा देवपूजा करतात. तर देवपूजा करताना आपल्याला काही चुका करायच्या नाही आहे. मग परत माहिती का त्या गोष्टींचा आपल्याला पश्चाताप होतो जेव्हा आपल्याला कळतं की ह्याच चुका आहेत. म्हणजे आपण काही मुद्दा म्हणून करत नाही, पण आपल्याला त्या गोष्टींची माहिती नसते. तर त्यामुळे काही चुका आपल्याकडून होऊन जातात. प्रत्येक घरामध्ये बघा आपण घराच्या बाहेर पडण्याआधी देवाला नमस्कार करत असतो, पण नकळतपणे ना काही आपल्याकडून लहान लहान चुका होऊन जातात की ज्यामुळे आपल्याला पूजेचं फळ प्राप्ती न होता उलट त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात. म्हणून काही चुका करू नका, त्या मी तुम्हाला सांगणार आहे. तर सगळ्यात पहिले म्हणजे देवघर आहे ना आपल्याला नेहमी स्वच्छ असलं पाहिजे. देवारामधले जे देव आहे ते धुळखाट पडले आहे, अगदी देवारा धुळखाट पडलेला आहे असं अजिबात करू नका. किमान आठवड्यातनं एकदा तरी तुम्हाला देवघराला फडकं मारायचं आहे की जेणेकरून धूळ वगैरे राहणार नाही. किंवा महिन्यामध्ये जेव्हा अमावस्या येते तेव्हा तो संपूर्ण देवारा स्वच्छ झालाच पाहिजे. मी सुद्धा दर अमावस्येला संपूर्ण देवघर जे आहे वरून खालपर्यंत सगळं स्वच्छ करते. देवांची आंघोळ आपली रोज झालीच पाहिजे. रोज अगदी आपल्याला पंचामृताने वगैरे असं धुवून नाही, पण निदान पाण्याने देवांची आंघोळ झाली पाहिजे. आणि मग अमावस्येला तुम्ही अगदी देव घासून पुसून छान व्यवस्थित ठेवत जा. देव कसे धुवायचे याबद्दल पण मी व्हिडिओ शेअर केला होता. पंचामृताने आपल्याला देव जे आहे ते धुवायचे आहे. आपण ज्या इतर गोष्टी वापरतो, जे लिक्विड वगैरे, त्याच्याने देव काळे पण पडतात आणि ते शक्यतो योग्य नाही आहे. तर त्यामुळे तुम्ही पंचामृतानेच जर देव घासले, हळद जास्त टाकायची, तर त्यामुळे देव जे आहे ते चकाकतात. तर सगळ्यात पहिले महत्त्वाचं म्हणजे आपल्याला देवघर जे आहे ते स्वच्छ ठेवायचं आहे. यानंतर देवपूजेमध्ये आपण जो दिवा वापरतो, तेलाचा म्हणा तुपाचा म्हणा, तो खंडित नसला पाहिजे. खंडित म्हणजे तुटलेला, फुटलेला, चीर पडलेला दिवा अजिबात नको. बघा दिवा तुम्ही घ्यायला गेले ना स्वस्त मिळतो, 100 रुपयाच्या आत आपल्याला दिवा मिळून जातो. पण तुटका पुटका चिरलेला दिवा देवपूजेसाठी अजिबात वापरायचा नाही. कारण मुळात देवाची कुठलीही गोष्ट जी आहे ती खंडित नसावी. देवसुद्धा पोकळ नसावे, भरीव असावे, ह्या गोष्टी आपल्याला माहिती आहे. देवांचे फ्रेमसुद्धा पुटक्या तुटका नसावा. देवांचे फोटो, फाटलेले फोटो जे आहे ते आपल्याला पूजायचे नसतात. या गोष्टींची काळजी आपल्याला घ्यायची आहे. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपण बघा काय करतो, देवांना जे फुलं वगैरे अर्पण करतो, सणासुदीला म्हणा किंवा रोज म्हणा, तर आपण समजा बाहेरून आणले फुलं तर ते आपल्याला फुलाचा वाटा देतात, आपण कधी कधी बघत नाही. तर जे वाळलेले, खराब झालेले किंवा तुळशी वगैरे जे आहे, बेलपान, हे वाळलेले वगैरे आपल्याला अर्पण करायचे नाही आहे. हे अर्पण केल्यामुळे देवता जे आहे ते नाराज होतात. म्हणून वाळलेले हार, फुलं जे आहे ते आपल्याला कधीही अर्पण करायचे नाही आहे. आणि आदल्या दिवशीचे वाळलेले जे काही फुलं वगैरे असतील तर ते व्यवस्थित आपल्याला काढून टाकायचे आहे. देवपूजा करून मग फ्रेश फुलं जे आहेत तर ते आपल्याला अर्पण करायचे आहे. ठीक आहे. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे जसं मी सांगितलं की खंडित मूर्ती वगैरे आपल्याला देवघरामध्ये ठेवायच्या नाही. समजा खंडित मूर्ती तुमच्याकडे असतील किंवा पोकळ मूर्ती असतील तर त्या तुम्हाला एकतर तुम्ही विसर्जित करायच्या आहे किंवा त्या मूर्ती देऊन त्या पैशामध्ये तुम्हाला देवाचंच काहीतरी सामान घ्यायचं आहे. खंडित मूर्ती कधीही चुकू नये, देवघरामध्ये पूजू नका. यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिवा वगैरे आपण जो लावतो तो नेहमी स्वच्छ असला पाहिजे. तो असा तेलकट तुपकट वगैरे अजिबात नको. काही आपण ठिकाणी बघतो तर ते वरती आपण जिथे जेवत लावतो तिथे अगदी काजळ येऊन येऊन ते खूप काळं वगैरे झालेलं असतं. स्वच्छता ही देवाऱ्याच्या जवळ आपल्याला ठेवलीच केली पाहिजे. देवाऱ्याच्या आजूबाजूला इतरत्र मग काही देवांव्यतिरिक्त जे इतर सामान असतं, म्हणजे आपण बघा देवाचं सामान ठेवू शकतो, हळद, कुंकू, दिवा, अगरबत्ती, काडीपेटी वगैरे ह्या गोष्टी. पण त्या व्यतिरिक्त इतर सामान आपल्याला देवाऱ्याच्या जवळ ठेवायचं नाही आहे. चामड्याच्या वस्तू, वॉलेट, पर्स, लेदरच्या वस्तू ह्या आपल्याला, किचेन, चावी वगैरे, पण चावीला पण कधी कधी लेदरचं किचन असतं, ह्या वस्तू आपल्याला देवांच्या जवळ, देवघराच्या जवळ ठेवायच्या नाही आहे. ठीक आहे. आता ह्या चुका बघा आपल्याकडून नकळतपणे तुमच्याकडून सुद्धा कधी कधी होत असतील, तुम्ही लक्षात घ्या. यानंतर देवपूजा जी आहे तर ती नेहमी आसनावर बसून करायची. आता बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की घर जे आहे ते छोटं असतं, एकच रूम असतं. देवघर जे आहे ते ॲडजस्टमेंटनुसार वरती टांगलेल्या वगैरे असतं. ठीक आहे, जरी तुम्ही बसून देवपूजा करत नाही, पण जेव्हा तुम्ही उभं राहून काही देवाचं करताय तर तेव्हा खाली आसन असलं पाहिजे. म्हणजे काहीतरी बघा एक चौकोनी छान स्वच्छ कापड तुम्ही आसन म्हणून वापरा. ती आसनावर उभं राहून तुम्हाला
देवांचं सगळं करायचंय. कारण आपण जेव्हा देवाची पूजा वगैरे डायरेक्ट तुम्ही जमिनीवर उभं राहून करत असाल तर ती देवपूजा जी आहे ती लागू पडत नाही. त्यामुळे कधीही देवाची कुठली गोष्ट करताना खाली आपल्याला आसन ठेवायचं आहे, त्याच्यावर उभं राहून, आणि त्यानंतर काही तुम्ही जप वगैरे करताय ते तुम्हाला बसून करायचंय. भले देवघर वरती राहू द्या, तुम्हाला खाली बसायचं आहे आणि मग तुम्हाला मनापासून मंत्र, स्तोत्र, जप जे करता येतं ते तुम्हाला करायचं आहे. पण आसन तुम्हाला वापरायचंच आहे. असं डायरेक्ट तुम्ही उभं राहून करू नका. दिवा अगरबत्ती लावताना सुद्धा तुम्हाला खाली आसन घ्यायचं आहे. यानंतर देवपूजा करताना तुमचं तोंड, एकतर तुमचं तोंड पश्चिमेकडे आलं पाहिजे, ते अतिशय शुभ असतं. त्यानंतर तुम्ही पूर्व दिशेला सुद्धा तुम्ही तोंड आलं तरी पण चालेल. फक्त पूजा करताना तुमचं तोंड जे आहे ते दक्षिणेकडे यायला नको. ते केव्हा होईल, जेव्हा तुम्ही देवघर दक्षिणेकडे ठेवाल. मुळात देवघर दक्षिणेकडे ठेवतच नाही. दक्षिण दिशेला देवघर ठेवणं हे अत्यंत चुकीचं आहे. दक्षिण दिशेला जसं मी सांगितलं ती यमदेवांची दिशा आहे, पितरांची दिशा आहे, त्या दिशेला आपण देवघर ठेवत नाही. मग पूर्व पश्चिम असं चालतं. आणि देवपूजा करताना सुद्धा तुमचं तोंड जे आहे ते दक्षिणेकडे यायला नको. आणि देवघर जे आहे ते शक्यतो अगदी अंधाराच्या ठिकाणी, अगदी गडबडीमध्ये, कुठेतरी एकदम कोपऱ्यामध्ये केलेलं असं करू नका. भलेही तुम्ही छोटंसं देवघर ठेवा, घर छोटं असेल, पण ते सुटसुटीत छान व्यवस्थित एखाद्या जागे तुम्हाला ठेवायचं आहे की जिथे थोडंफार ताजी हवा, खेळती हवा, थोडाफार प्रकाश येईल अशा ठिकाणी तुम्हाला ठेवायचं आहे. ह्यामुळे आपोआप काही जे दोष आहेत तर ते दूर होतात. नाहीतर ह्या चुका आपल्याकडून झाल्या ना, मग त्याचा खरंच आपल्याला वाईट परिणाम भोगावा लागतो. ठीक आहे. यानंतर देवघराच्या जवळ तुम्हाला पूर्वजांचे फोटो लावायचे नाही. म्हणजे जसं आपल्या घरामध्ये जे पूर्वज असतात, जे आता आपल्यामध्ये नाही आहेत, त्यांचे फोटो आपण देवांच्या जवळ ठेवतो, तर ते अत्यंत चुकीचं आहे. यानंतर देवघराच्या खाली वगैरे आसपास आपल्याला चप्पल बूट काढायचे नाहीयेत. घरात वापरण्याच्या चप्पलसुद्धा तुम्हाला देवघराच्या जवळ तुम्हाला ठेवायचे नाहीयेत. आणि आपण बघा, देवघरामध्ये बऱ्याचशा स्त्रिया, पुरुष चप्पल वापरतात. तर देवघराच्या जवळ तुम्हाला सारखं यावं जावं लागत असेल तर तिथे तुम्हाला चप्पल अजिबात काढायची नाहीये. ही एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा. यानंतर देवघराच्या जवळपास बाथरूम असणंही अतिशय अशुभ मानलं जातं. बाथरूम तुम्हाला शक्यतो बाथरूमच्या भिंतीजवळ लगेचच देवघर, टॉयलेटच्या भिंतीजवळ देवघर असं तुम्हाला ठेवायचं नाहीये. यानंतर अजून महत्त्वाचं म्हणजे तुमच्या देवघराच्या आजूबाजूला गोमूत्र शिंपडत जा. आठवड्यातनं 2दा म्हणा, 3दा म्हणा, आपल्याला गोमूत्र देवघराजवळ शिंपडायचं आहे, देवाऱ्यावर शिंपडायचं आहे. त्यामुळे काय होतं, शुद्धीकरण होतं. समजा नकळतपणे आपल्या घरामध्ये बरेचशा लोक येत असतात आणि आपण सुद्धा बाहेरून वगैरे येतो, तर त्यामुळे काही समजा नकारात्मकता पसरलेली असेल तर ते गोमूत्र शिंपडल्यामुळे त्याचं शुद्धीकरण होत असतं आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ होतो, सकारात्मक ऊर्जा व्हायला लागते. म्हणून तुम्हाला देवघरावर 15 दिवसांनी समजा किंवा आठवड्यामध्ये एकदा तुम्हाला गोमूत्र शिंपडायचं आहे. ह्यामुळे घरामध्ये पवित्रता जी आहे ती कायम राहते. आणि मग आपण देवासाठी जे काही देवपूजा करतोय, स्तोत्रमंत्र म्हणतोय, तर त्याचं आपल्याला पूर्ण फळ मिळतं. यानंतर बघा, ह्याबद्दल एक मी सेपरेट व्हिडिओ पण शेअर केलेला आहे की देवघरातल्या ज्या मूर्ती आहे त्या आपल्याला 3 इंचापेक्षा जास्त नको आणि देवघरामध्ये खूप पण आपल्याला देव ठेवायचे नाही. जे महत्त्वाचे बघा, तुमचे आराध्य दैवत म्हणजे ज्यांना तुम्ही गुरु मानलेला आहे, जसं आता आमच्या देवघरामध्ये मी स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आणि फोटो ठेवलेला. यानंतर तुम्हाला गणपती बाप्पा, बाळकृष्ण भगवान, तुमची कुलदेवी, कुलदैवत यांचे टाक. त्यानंतर शंख, घंटा, अन्नपूर्णा माता, त्यानंतर शिवलिंग, घंटी, ह्या ज्या महत्त्वाच्या देवता आहे यांचे फोटो आपल्या देवघरामध्ये असलेच पाहिजे. बऱ्याच लोकांना सवय असते बघा, आपण कुठल्या तीर्थस्थळी गेलो, एखाद्या देवाच्या ठिकाणी गेलो तर आपण तिथल्या मूर्ती, फोटो हे आणत असतो आणि त्या देवघरामध्ये ठेवतो. पूजा वगैरे काही न करता तसंच देवघरामध्ये ठेवतो. हे अत्यंत चुकीचं आहे. देवघरामध्ये आपल्याला खूप गर्दी पण करायची नाही आणि असे कुठे गेलेले फोटो डायरेक्ट आणून ठेवणं हे तर खूप चुकीचं आहे. यामुळे ना दोष आपल्याला लागतात. आपण जी पूजा करतोय त्याचं फळ तर आपल्याला मिळतच नाही, पण प्रॉब्लेम्स आपल्या आयुष्यामध्ये वाढत असतात. म्हणून ह्या महत्त्वाच्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा. देवघर जे आहे ना ते आपलं अगदी छान सुटसुटीत असलं पाहिजे आणि खरंच त्या देवघराकडे बघून आपल्याला मन अगदी आपलं प्रसन्न झालं पाहिजे. म्हणून देवघराबद्दलच्या ह्या काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. देवघर हे अगदी आपल्याला व्यवस्थित ठेवायचं आहे की जेणेकरून आपण जे देवपूजा करतोय त्याबद्दल त्याच्या आपल्याला संपूर्ण फळ मिळेल आणि काही चुका आपल्याकडून होणार नाही. मग आपण बघा म्हणतो, मी एवढं देवाचं करते, तेवढं करते, तरी पण माझ्या बाबतीत असं का होतं? तर ह्या काही नकळतपणे चुका होऊन जातात. ह्याची आपल्याला काळजी घ्यायची. कुठलीही गोष्ट ही नियमांनी केलं तर त्या गोष्टीचं संपूर्ण फळ आपल्याला नक्की मिळतं. तर बघा,
देवघराबद्दलची ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.